ആയിരിക്കാനും കർത്താവിന്റെ വചനം പങ്കിടാനും ഒക്കെ ലഭിക്കുന്ന അവസരത്തിനായി സ്തോത്രം. प्रभु की दया से दोबारा नासिक मंडली में आकर भाइयों के बीच में रहकर संगति करने के लिए और वचन बांटने के लिए प्रभु जो भाग्य दिया उसके लिए मैं धन्यवाद करता हूँ. പ്രാർത്ഥനയിൽ ഓർക്കുകയും സഹായിക്കുകയും ചെയ്ത എല്ലാ പ്രിയപ്പെട്ടവർക്കും കർത്താവിന്റെ നാമത്തിലുള്ള നന്ദി അറിയിക്കുന്നു. सभी प्रियजनों को जो प्रार्थना में सहायता किया उस सभी प्रियजनों को मैं मेरा धन्यवाद देना चाहता हूँ. ഇന്ന് അല്പസമയത്ത് ചിന്തയ്ക്കായിട്ട് ദൈവത്തിന്റെ വിളി എന്നതിനെ കുറിച്ചുള്ള ഒരു ആശയമാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. आज थोड़े समय का मनन के लिए हमारा प्रभु का बुलावट इस विषय में थोड़ा मनन करना चाहता हूँ. നമ്മള് പുതിയ നിയമത്തിൽ നല്ല ആ വിളിയെ കുറിച്ച് നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കുന്നത്. ഇസ്രായേലിനെ വിളിക്കുന്ന വിളിയിൽ അവർ പരാജയപ്പെട്ടപ്പോൾ എങ്ങനെയാണ് സഭയെ ആ നിലയിൽ വിജയത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരുന്നത് എന്നുള്ള ഒരു ചരിത്രമാണ് നമ്മൾ യെശയ്യാപ്രവചനത്തിൽ നിന്ന് വായിക്കുന്നത്. तो हमारा जो बुलावट के विषय में हम देखते समय में नए नियम में बहुत सा वाक्य है जो प्रभु ने बुलाया है करके हम पढ़ते हैं. परंतु मैं आज का जो विषय में लेते समय में ये बुलावट करके विषय में ही एक इतिहास है. वो इतिहास हम देखते हैं इसराइल से शुरू हुआ. तो मंडली को जब बुलाते समय में प्रभु ने सबसे पहला इसराइल को बुलाया था. इसराइल को बुलाने के वजह से उनका बुलावट में इसराइल जिस बुलावट में वो लोग हार गए उसके बदले प्रभु ने मंडली को बुलाया था. उस विषय में आधार पर मैं लेना चाहता हूं जो हम लोग यशायाह का पुस्तक में जब पढ़ते समय में 54 അധ്യായം 6 വാക്യത്തിൽ उसका 54 अध्याय का वाक्य 6 जब हम पढ़ते हैं അവിടെ ദൈവം നമ്മളെ എങ്ങനെയാണ് വിളിച്ചിരിക്കുന്നത് എന്ന് ആത്മാവിൽ നമ്മൾ ഒന്ന് ഗ്രഹിക്കാൻ ഒരു മിനിറ്റ് അല്ലെങ്കിൽ നമ്മളൊന്ന് അത് ചിന്തിക്കണം. ദൈവം നമ്മളെ എങ്ങനെയാണ് വിളിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത് എന്ന് അവിടെ പ്രകടമാക്കുന്നു. तो वो वाक्य एक ऐसा बात को प्रकट करता है परंतु इस बात को हमें आत्मा में हमें ध्यान पूर्वक पूरा ध्यान लगाकर मन लगाकर हमें पढ़कर हमें समझना है, शांत पूर्वक समझना है कि किस रीति से प्रभु हमें बुलाया है. वाक्य पढ़ेंगे. അവിടെ क्योंकि यहोवा ने तुझे ऐसा बुलाया है मानो तू छोड़ी हुई और मन की दुखिया और जवानी की त्यागी हुई स्त्री हो और तेरे परमेश्वर का यही वचन है. ഈ വിളി കേൾക്കാൻ നമുക്ക് താല്പര്യമുണ്ടോ? इस तरीके का बुलावट को सुनना हमें दिलचस्पी है क्या? ദൈവം നിങ്ങളെ വിളിച്ചിരിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? प्रभु हमें किस रीति से बुलाया है? ഒരു സ്ത്രീയാണ് വിളിക്കുന്നത്. वो एक स्त्री को बुला रहा है ഉപേക്ഷിക്കപ്പെട്ട, जो ठुकराई गई है. ആത്മാവിൽ ദുഃഖമുള്ള, वहां पर मन में दुखी लिखा है परंतु आत्मा में दुखी आना चाहिए. ആത്മാവെന്നുള്ള ദുഃഖം അത് പ്രധാനമാണ്. ആത്മാവിൽ ദുഃഖമുള്ള और आत्मा करके वो शब्द बहुत मूल्य है, उसमें आप करेक्शन कर लेना. आत्मा में दुखी थी. ബാല്യകാലത്തിൽ തന്നെ ഭർത്താവിനാൽ ഉപേക്ഷിക്കപ്പെട്ട, റിഫ്യൂസ്ഡ് ആയിരിക്കുന്ന ഒരു സ്ത്രീ എന്ന പോലെ ഞാൻ നിന്നെ വിളിച്ചിരിക്കുന്നു. और एक ऐसा स्त्री जो बचपन में ही विवाहित संबंध में उसने पति ने उसको ठुकरा दिया. मतलब वो इस तरह का टुकरावट है कि पति कहता है कि मुझे तू नहीं चाहिए. उस रीति से टुकराई हुई एक स्त्री. അപ്പോൾ ഈ വിളിയുടെ ഒരു പ്രത്യേകതയെ നമ്മൾ യഥാർത്ഥത്തിൽ ഗ്രഹിക്കണമെങ്കിൽ, അതിന്റെ അർത്ഥം മനസ്സിലാക്കണമെങ്കിൽ ഈ പറയപ്പെട്ട രീതിയിലുള്ള ഒരു വ്യക്തി ഈ 53 അധ്യായത്തിൽ ഉണ്ട്. തള്ളപ്പെട്ടവനായിട്ട്, ഉപേക്ഷിക്കപ്പെട്ടവനായിട്ട്, ആത്മാവിൽ ദുഃഖിതനായിട്ട് ഉള്ള ഒരു രക്ഷിതാവിനെയാണ് നമ്മൾ 53 അധ്യായത്തിൽ കാണുന്നത്. तो इस तरीके का अवस्थे में हम अपने आप को जब देखते हैं या देखना है या हमारा पहचान इसमें ढूंढने से पहले इसी रीति से हमसे पहले एक मसीहा आया था. वो व्यक्ति भी इसी रीति से ठुकराया गया था, त्यागा गया था, छोड़ा गया था, आत्मा में दुखी था करके ऐसा परिस्थिति से गया हुआ एक उद्धार करता है जो उसका पहला अध्याय में 53 में पढ़ते समय में वो बात को हमें पहचानना भी जरूरी है. അപ്പം ആ 53 അധ്യായത്തിലുള്ള പ്രവചനപരമായ കാര്യങ്ങൾ, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് എനിക്ക് വേണ്ടിയാണ് ക്രിസ്തു ഈ രീതിയിലായത് എന്ന് മനസ്സിലായാൽ 54 അധ്യായം വ്യക്തമായിട്ടും ദൈവം എന്നെയാണ് അവിടെ വിളിച്ചിരിക്കുന്നതെന്ന് നമുക്ക് മനസ്സിലാവും. तो सबसे पहला 53 अध्याय में वहां पर जब मसीह को जिस रीति से अवस्थे में त्यागा जाना, ठुकराया जाना, नकार जाने का अवस्थे में वो जब गया, वो सब बातें मेरे लिए था. मुझ जैसे पापी के लिए प्रभु ने इतना सब मेरे लिए सहा ताकि मुझे वो बचा सके. अगर ये बात को अगर हम पहचान पाएंगे तो 54 अध्याय में, अगला अध्याय में वो त्यागा हुआ अभागी व्यक्ति मैं हूं करके वो पहचान को समझ में आने लगेगा. അപ്പോൾ വിളിക്കുന്നതിന് മുൻപേ നമ്മുടെ അവസ്ഥ എന്തായിരുന്നു എന്ന് അതും കൂടെ നമ്മൾ അറിയണം. എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ഈ രീതിയിൽ ദൈവം നമ്മളെ വിളിക്കുന്നത് എന്നുള്ളത്. तो बुलाया जाने के पहले ही हमारा अवस्था क्या था वो भी जानना जरूरी है. क्यों प्रभु हमें उसी हालत में हमें बुला रहा है? അത് വെളിപ്പാട് പുസ്തകം 18 അധ്യായം 7 വാക്യം. ഇതാണ് നമ്മുടെ സ്ഥിതി. ഈ സ്ഥിതിയിലായിരിക്കുന്ന ജനം നാശത്തിലേക്ക് പോകും.
അവരെ ദൈവം ന്യായം വിധിക്കും എന്ന് ദൈവം ഖണ്ഡിതമായി പറയുന്നു. प्रकाशित वाक्य 18 अध्याय 7-8 उसका 8-18 का 7 और 8 पढ़ना. ये अवस्थे में हम थे, ये अवस्थे में अगर हम लोग ठुकराया हुआ अवस्थे में अगर अंत तक अगर बने रहेगा, ऐसे लोगों का न्याय होगा. उसका 7 और 8 पढ़ेंगे 18 का. जितनी उसने अपनी बड़ाई और सुख विलास किया, उतनी उनको पीड़ा और शोक दो, क्योंकि वह अपने मन में कहती है, मैं रानी हो बैठी हूँ, विधवा नहीं, और शोक में कभी न पड़ूंगी. इस कारण एक ही दिन में उस पर विपत्तियां आ पड़ेगी, अर्थात मृत्यु और शोक और अकाल, और वह आग में भस्म कर दी जाएगी, क्योंकि उसका न्यायी प्रभु परमेश्वर शक्तिमान है. നോക്കുക, നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെടുന്നതിന് മുമ്പുള്ള അവസ്ഥ ഇതായിരുന്നു. हम लोग नया जन्म पाने से पहले, उद्धार पाने से पहले ये था हमारा अवस्था. നമ്മുടെ മേൽ ഈ ന്യായവിധി വരേണ്ടതാണ്. ये न्याय हमारे ऊपर आना चाहिए था, ഈ ന്യായവിധി ആരുടെ മേൽ വന്നു? परंतु हमारे ऊपर का न्याय किसके ऊपर गया? 53 अध्यायത്തിൽ वो हम നമ്മുടെ पढ़ते हैं രക്ഷിതാവിൽ വന്നു. 53 अध्याय में, यशायाह 53 में हमारा उद्धारकर्ता प्रभु के ऊपर गया. അപ്പോൾ ദൈവത്തെ ആരാധിക്കുകയും ദൈവത്തെ സേർവ് ചെയ്യുന്ന വ്യക്തികൾക്ക് ഈ ക്രൂശിന്റെ വചനം വെളിപ്പെട്ട് കിട്ടുമ്പോൾ ദൈവം അവളെ വിളിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? तो प्रभु को जो सचमुच आराधना करते हैं, प्रभु को जो धन्यवाद करने वाले, प्रभु के सेवा के लिए निकले हुए प्रभु के जन के लोग, उन लोग प्रभु ने उनके लिए क्या किया है करके ये बात देखते समय में प्रभु उनको किस रीति से बुलाता है. അവിടെ 43 അധ്യായത്തിന്റെ 24 വാക്യത്തിൽ കർത്താവ് പറയുകയാണ്, നിന്റെ പാപം എന്നെ കഷ്ടപ്പെടുത്തി, നിന്റേതായിരിക്കുന്ന ശാപപ്രവൃത്തികൾ എന്നെ വേദനിപ്പിച്ചു, നീ നിമിത്തം ഞാൻ കഷ്ടപ്പെട്ടു എന്ന് കർത്താവ് പറയുകയാണ്. 43:24 उसका आइज़ाया का पुस्तक 43 का 24 पढ़ेंगे. लास्ट पार्ट. उसका आखिरी भाग में मैं तुम्हारे कारण निंदित हुआ करके वहां पर प्रभु कहता है. 43 का 24 पढ़े. आइज़ाया का 43 का नहीं, आइज़ाया 43 का 24. परंतु तूने अपनी पापों के कारण मुझ पर बोझ हाँ, लाद दिया है हाँ. और अपने अधर्म के कामों से हाँ. मुझे थका दिया है. देखो, ये प्रभु के ऊपर हो रहा है हमारे पाप के वजह से. അപ്പോൾ ഈ രീതിയിൽ ആയിരുന്ന ജനത്തെ രക്ഷിക്കാൻ ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചപ്പോൾ ദൈവം തന്റെ വിളിയുടെ മഹാത്മ്യം നമുക്ക് കാണിച്ചു തരികയാണ്. तो इस रीति के लोग को जब प्रभु बुलाने आते समय में, वो बुलावट में प्रभु किस रीति से बुला रहा है, वो बुलावट का महानता को प्रभु बता रहा है. അപ്പൊ ഇങ്ങനെയുള്ള ജനത്തെ ദൈവം വിളിക്കുമ്പോൾ അവളെ എന്തിനാണ് വിളിക്കുന്നത്? അവളെ പണിയുവാൻ. അവിടെ അതിന്റെ 54 അധ്യായത്തിന്റെ 11 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ, तो इस प्रकार के लोगों को जब बुलाते समय में उनका अवस्था क्या होना चाहिए, क्यों प्रभु बुला रहा है, वो यशाया 54 का 11 पढ़ते समय में उनको बांधने के लिए प्रभु बुला रहा है. അപ്പൊ നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകം 18 അധ്യായത്തിൽ കണ്ടത് ലോകപ്രകാരം ബാബിലോണിലായിരിക്കുന്ന ജഡപ്രകാരമുള്ള സഭയാണത്. ജഡപ്രകാരം രക്ഷിക്കപ്പെടാത്തവരാണ്. हाँ, तो हमने प्रकाशित वाक्य में जो हमने जो वाक्य पढ़ा उस स्त्री के बारे में, वो किसके बारे में है? वो एक ऐसा मंडली का दशा को दिखाता है जो बाबिलोन्य है, संसारिक है, शारीरिक है, और वो ऐसा प्रकार के झुंड के लोग हैं जिनका नया जन्म नहीं हुआ है लेकिन मंडली में आ रहे हैं. എന്നാൽ അവളെ ദൈവം പണിയുകയാണ് പുതുതായിട്ട്. ഇതിനാണ് ഇങ്ങനെ അഫ്ലിക്റ്റഡ് ആയിട്ട് രക്ഷകന് വന്ന പീഡ യഥാർത്ഥമായി കണ്ട് ദൈവസന്നിധിയിൽ താഴ്ത്തുന്നെങ്കിൽ നിന്നെ ഞാൻ പണിയും. എങ്ങനെ പണിയും? മണ്ണുകൊണ്ടല്ല പണിയുന്നത്, വിലയേറിയ കല്ലുകൾ കൊണ്ട്. तो जो ये बात उस अवस्था में रहते समय में जो प्रभु को देखता है, वो मसीहा को देखता है कि मेरे लिए प्रभु कष्ट सहा, मेरे लिए दुख उठाया, मेरे लिए क्लेश सहा, उस व्यक्तियों को प्रभु क्या करेगा? उस अवस्थे से प्रभु हटाकर उनके अंदर बांधने का काम करेगा. किस प्रकार से या क्या क्या उपकरण को लेकर प्रभु बांधेगा? साधारण मिट्टी को लेकर नहीं, लेकिन 54 का 11 में पढ़ते समय में बहुमूल्य रत्नों को, बहुमूल्य पत्थर को लेकर प्रभु क्या करेगा? वो व्यक्ति को बांधेगा. അപ്പൊ ആരെയാണ് പണിയുന്നത്? तो किस प्रकार के लोगों को प्रभु बांध रहा है? ഇപ്പോഴും നമ്മുടെ അവസ്ഥ 18 അധ്യായത്തിലെ പോലെയാണെങ്കിൽ പണിയത്തില്ല. परंतु अगर आज भी हमारा अवस्था प्रकाशित वाक्य 18 अध्याय में वो बाबिलोनी स्त्री के समान जो बाबिलोन जैसा बन गया है, मैं विधवा नहीं हूं बोलकर इस तरह का अवस्था में बने रहने वाले लोगों को प्रभु नहीं बांधेगा. എന്നാൽ ആരെയാണ് പണിയുന്നത്? परंतु किसको बांधेगा प्रभु? 53 അധ്യായത്തിലെ രക്ഷകനെ എനിക്ക് വേണ്ടി കഷ്ടപ്പെട്ട യേശു കർത്താവിനെ കാണുമ്പോൾ എന്നെ രക്ഷിക്കാൻ, എന്നെ പണിയുവാൻ അവൻ തന്റെ ജീവനെ തന്നെ ഇനിയും പണിയുന്നത് മണ്ണുകൊണ്ടല്ല. तो इसके लिए जो व्यक्ति ये बात को देखता है कि 53 अध्याय में वो मसीहा जो व्यक्ति कष्ट सह रहा है, दुख उठा रहा है, वो मेरे लिए है, वो मेरा अवस्था के लिए जिसको वो पहचानता है, प्रभु तुरंत वो व्यक्ति को बांधेगा, साधारण मिट्टी लेकर नहीं. അപ്പോൾ ആ പണി നമ്മളിൽ ആരംഭിച്ചിട്ടുണ്ട്. तो इसके लिए वो काम हमारे अंदर शुरू हुआ है.
അപ്പോൾ ആ പണി തീരുന്നത് വരെയും നമ്മൾ എങ്ങനെയായിരിക്കണം? तो इसीलिए वो काम को खत्म करने तक हमारा अवस्था कैसा होना चाहिए? ദൈവം വിളിച്ച സ്ഥിതിയിലായിരിക്കണം. जिस रीति से प्रभु ने हमको बुलाया है उसी रीति में हमें बना रहना है, ദൈവത്തിന്റെ പണി നടക്കുകയാണ്. क्योंकि प्रभु का बांधने का काम चल रहा है. അപ്പൊ പണി നടക്കണമെങ്കിൽ प्रभु को बांधना है तो കർത്താവിന്റെ കരങ്ങളിൽ താഴ്ത്തി सबसे पहले प्रभु के हाथों में अपने आप को नम्र करके നിങ്ങളുടെ ചിരി ദുഃഖമായിട്ടും हमारा हंसना रोने में बदलना है. നിങ്ങളുടേതായിരിക്കുന്ന സന്തോഷം അതെ ക്രിസ്തുവിനെ നോക്കിയിട്ട് തന്നെത്താൻ താഴ്ത്തുന്നെങ്കിൽ ദൈവം ഉയർത്തുവാനുള്ള വഴി ഈ വിളിയെ ആശ്രയിച്ചാണ്. हमारा संसार का आनंद उसको बदलकर मसीह को मेरे लिए क्या क्या सहना पड़ा ये बात को देखकर मसीह के लिए मसीह का उस ध्यान में हमें दुखी होकर इस तरह मसीह के बातों में हमें समर्पण करके अपने आप को झुकाना है. അവിടെ നമ്മൾ പിന്നെയും അതിന്റെ 11ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ जब वही ऐसा 54 का 11 में पढ़ते समय में അവിടെ വായിക്കുന്നു हे दुखियारी, हाँ। तू जो आंधी की सताई है और जिसको शांति नहीं मिली, हाँ। सुन मैं तेरे पत्थरों की पच्चीकारी करके बैठाऊंगा हाँ। और तेरी नींव नीलमणि से डालूंगा. നിന്നെ അടിസ്ഥാനം ഇടും. तुझे एक नींव डालूंगा. ഏതുകൊണ്ടാണ് അടിസ്ഥാനം ഇടുന്നത്? किससे नींव डालेंगे? नीलमणि से. എന്ന് പറഞ്ഞാൽ നിന്റെ ഫൗണ്ടേഷൻ मतलब तुम्हारा नींव को ഏതാണ്? വജ്രക്കല്ലുകളാണ്. मतलब वो एक नील मणि के समान, नील पत्थर जो नील मणि के समान होगा. അപ്പോൾ അത് നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകത്തിൽ നമ്മൾ നോക്കുമ്പോൾ इस बात को प्रकाशित वाक्य में जब हम देखते समय में അതിന്റെ 4ാം അധ്യായം അതിന്റെ 3ാം വാക്യത്തിൽ 4:3 प्रकाशित का पुस्तक 4:3 में हम पढ़ते हैं. जो उस पर बैठा है हाँ। वह यशब और मालिक का सा दिखाई पड़ता है. हाँ। और उस सिंहासन के चारों ओर मरकत का सा एक मेघ धनुष्य दिखाई देता है. ഓക്കെ, അവിടെ സിംഹാസനത്തിൽ ആരാണ് ഇരിക്കുന്നത്? तो सिंहासन में कौन बैठा है? വിലയേറിയ വജ്രക്കല്ല് പോലെ സൂര്യകാന്തിക്ക് ഒത്ത ഒരാൾ ഇരിക്കുകയാണ്. वहां पर बहुमूल्य रत्नों से भरा हुआ सूर्य के पत्थर में बैठा हुआ एक महान व्यक्ति को हम देखते हैं. ആ വ്യക്തിയെ കൊണ്ടാണ് നമുക്ക് അടിസ്ഥാനം ഇടുന്നത്. वो व्यक्ति को लेकर हमारे अंदर नींव बांधेगा. ശരിക്കും മനസ്സിലാകും? आप लोग समझ रहे हैं ना बात को? നമുക്ക് അടിസ്ഥാനം ആരാണ്? हमारा नींव कौन है? സിംഹാസനത്തിൽ ഇരിക്കുന്നവൻ. जो सिंहासन में बैठा है അവൻ ആരാണ്? वो कौन है? അവൻ ജാഫറാണ്. वो जाफर है. സൂര്യകാന്തിയാണ്. मतलब वो सूर्य का पत्थर है, सूर्य के വജ്രമാണ്. एकदम चमकदार है. അവനെയും കൊണ്ടാണ് നമ്മളിൽ പണി നടത്തുന്നത്. उनको लेकर हमारे अंदर बांध रहे हैं. അപ്പൊ ആ പണി എന്തായിരിക്കും? तो जरा सोचो वो काम क्या रहेगा? Praise the Lord. हमें നമുക്ക് നമ്മളെ ദൈവം വിളിച്ചിരിക്കുന്നത് ഇതിനു വേണ്ടിയാണ്. हमें इस बात के लिए प्रभु बुलाया है. പക്ഷെ നമ്മൾ പിന്നെയും ആ ദൈവത്തിന്റെ പണിയുടെ മഹത്വം ആത്മാവിൽ നമ്മൾ കാണുമ്പോൾ इसलिए बार बार प्रभु को बांधने का काम का महानता को जब आत्मा में देखते रहेंगे, അവിടെ पिന്നെയും നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. आगे हम पढ़ते हैं യശയ്യാവിന്റെ 54:12 വാക്യം. Isaiah 54 का 12. तेरे कलश में मानिकों से, हाँ। तेरे फाटकों लाल गिरिया से, हाँ। और तेरी सब सीमाओं को मनोहर रत्नों से बनाऊंगा. ഇത് തന്നെയാണ് നമ്മൾ ന്യൂ ജെറുസലേമിൽ കാണുന്നത്. यही बात तो हम नया यरूशलेम में भी हम देखते हैं ना. നമുക്ക് പാർക്കുവാനുള്ള ഭവനം ദൈവം നമ്മളെയും പണിയുന്നത് വജ്രമായ കല്ലുകൾ കൊണ്ടാണ്. അത് ക്രിസ്തുവിനെയും കൊണ്ടാണ്. നമുക്ക് താമസിക്കാനുള്ള ഭവനം പണിയുന്നതും ഈ വിലയേറിയ കല്ലുകൾ കൊണ്ടാണ്. നമ്മള് रेवलेशन 21:18-19 വായിക്കുമ്പോൾ उसका 21 का 18 और 19 में पढ़ते समय में प्रभु तो सबसे पहला हमें जब प्रभु बांधते समय में बहुमूल्य रत्नों को लेकर, मोती और हीरो को लेकर हमें बना रहा है. उसी तरह हम जो निवास करने वाला जो नगर रहेगा उसको भी प्रभु उसी रीति से बहुमूल्य रत्नों से प्रभु बना रहा है. അവിടെ ആ സിറ്റിയുടെ അടിസ്ഥാനം നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്. उसका वो नगर का नींव को जब हम देखते हैं, എന്താണ് അടിസ്ഥാനം? उसका नगर का नींव क्या है? उसका 21 का 19. उस नगर की नेवें हर प्रकार के बहुमूल्य पत्थरों से सवारी हुई थी. हाँ। पहली नींव यशब की, हाँ। दूसरी नीलमणि की, तीसरी लाडली की, चौथी मरकत की, पांचवी गोमेद की, आठवीं मानिक ഓക്കെ ഓക്കെ. അപ്പോൾ ഈ വിലയേറിയ പണികൾ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുക നമ്മള്. तो ये बहुमूल्य रीति से रत्नों को लेकर हमारे अंदर अद्भुत रीति से बांधने का काम प्रभु कर रहा है. 18ാം അധ്യായത്തിൽ പണിയുന്ന ആ സാത്താൻ പണിയുന്ന സഭയുടെ അടിസ്ഥാനം എന്താണ്? और 18वां अध्याय में, प्रकाशित वाक्य 18 अध्याय में, वहां पर भी एक बांधने का काम कर रहा है. वो बांधने वाला शैतान है. वो किस बात को नींव लेकर बना रहा है? ലോകത്തിന്റെ അടിസ്ഥാനം. संसार की बातों को लेकर. മണ്ണാണ് അടിസ്ഥാനം. मिट्टी है उसका नींव. നമ്മൾ ജഡമാണ്. हम लोग तो शारीरिक है. നമ്മൾ പാർക്കുന്ന വീട് എന്തുകൊണ്ടാണ് പണിതിരിക്കുന്നത്? हम लोग जो घर में निवास कर रहे हैं वो किससे बनाया है? उपकरण क्या है? वो मिट्टी है. നമ്മുടെ ശരീരം എന്താണ്? हमारा शरीर भी किस पात्र से है? मिट्टी का पात्र है അല്ലേ? है ना. എന്നാൽ लेकिन നമ്മൾ അകത്ത്
ആത്മാവിൽ വജ്രം കൊണ്ട് പണിയുമ്പോൾ परंतु अंदर हमारा आत्मा को बहुमूल्य रत्नों से जब बांधते समय में നമ്മൾ പണിയുന്ന വീട് എന്തായിരിക്കണം? हमारा बांधने वाला घर भी कैसा होना चाहिए? പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। हमारा आत्मा को निवास करने के लिए जो शरीर का भवन वो भी अनमोल रत्नों से रहेगा। आमेन। ദൈവത്തിന് നമ്മളെ കുറിച്ചുള്ള ആ ചിന്ത എത്ര വലുതാണ്. मतलब प्रभु हमारे बारे में सोच रहा है, छोटा छोटा बातें नहीं, बड़ी बड़ी बातें सोच रहा है। അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മളിൽ പണി നടക്കുന്നുണ്ട്. तो अभी हमारे अंदर बांधने का काम चल रहा है, സ്വർഗത്തിലും പണിയുണ്ട്. स्वर्ग में भी काम चल रहा है। എന്നാൽ ഇവിടത്തെ പണിയിൽ നമ്മളെ വിളിച്ച അവസ്ഥ എന്താണെന്നുള്ളത് പിന്നെയും നമ്മൾ ചിന്തിക്കണം. तो ये यहाँ पर जब बांधते समय में हमारा मनोअवस्था क्या होना चाहिए? जिस रीति से हमें बुलाया है उसी मनोभावना में हमें आधारित रखना അപ്പൊ है। ദൈവം വിളിച്ച വിളിയിൽ എങ്ങനെയാണ് നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചത്? അതിന്റെ 54 അധ്യായത്തിൽ നമ്മൾ നേരത്തെ 6 വാക്യത്തിൽ വായിച്ച സ്ഥിതിയിൽ അങ്ങനെ ഇരുന്ന് ആ അവസ്ഥയിൽ ഇരിക്കുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ പണി എങ്ങനെ പൂർത്തീകരിച്ചു എന്ന് പഴയ നിയമത്തിന് ഉദാഹരണത്തിലൂടെ നമുക്ക് പഠിക്കാം. तो इसके लिए हमें जब बुलाते समय में हमारा अवस्था क्या था वो हमें भूलना नहीं, जो हमने इज़ाया 54 का 6 में हमने पढ़ा था। उसी मनोभावना में रहते समय में अपने आप को समर्पण करते हुए फिर प्रभु ने काम को कैसा पूरा किया, पुराना नियम में ही हम देखते हैं। നിങ്ങളുടെ ഓർമ്മയിൽ അങ്ങനെ ഉള്ള ഒരു സഹോദരിയെ കാണാൻ പറ്റുമോ? आपको पहचान में आपको कोई याद है कि ऐसा रीति से परमेश्वर ने एक बहन को बनाया या निर्माण किया, कार्य किया करके? വ്യസനത്തിലിരിക്കുന്ന, मतलब एक दुख में थी, ആരും ഇല്ലാതിരിക്കുന്ന, उसके पास कोई नहीं था, ഒരു വിധവയുടെ സ്ഥാനത്ത്, एक विधवा अवस्था में थी, वो യൗവനത്തിൽ തന്നെ ഭർത്താവ് നഷ്ടപ്പെട്ടു പോയ जवानी में ही उसका पति खो बैठा। അങ്ങനെ ഒരു വ്യക്തിയെ വിളിച്ചിട്ട് ऐसा एक स्त्री को बुलाकर ദൈവം സ്വർഗീയമായ നിലയിൽ പണിയുന്ന ഒരു സഹോദരിയുടെ പേര് പറയാമോ? प्रभु ने फिर उसको अद्भुत रीति से, स्वर्गीय रीति से बनाया करके, ऐसा एक बहन याद है आपको पुराने नियम में? Yes, praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. അപ്പൊ നമുക്ക് രൂത്തിനെ ഒന്ന് പഠിക്കാം. पिछला और रूत को हम देखते हैं। എങ്ങനെയാണ് രൂത്തിനെ ദൈവം വിളിച്ചത്? रूत को प्रभु ने किस तरह तरीके से बुलाया, എങ്ങനെയാണ് ആ വിളിച്ച വിളിയിൽ അവൾ ഇരുന്നത്? और जब उसको बुलाया था उसी बुलावा अवस्था में वो रहकर समर्पण करके, എങ്ങനെയാണ് അവളെ ദൈവം പണിയുന്നത്? और फिर प्रभु उस अवस्था में वो रहने की वजह से प्रभु को आसानी हुआ उसको बांधने में। നമ്മളത് സൂക്ഷ്മമായി പഠിച്ചാൽ अगर हम ध्यान से पढ़ेंगे तो ഇത് ദൈവം പഴയ നിയമത്തിൽ സഭയെ പണിയുന്ന രൂപം കാണിച്ചിരുന്നു. मैं तो ये तो वास्तव में पुराने नियम में जब रूत को बांधते समय में वो एक छाया है जो आने वाला कलीसिया को किस रीति से बांधेगा उसको बताता है। അവിടെ നമ്മളെ ആ രൂത്തിന്റെ പുസ്തകത്തിൽ ആദ്യം തന്നെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ रूत का पुस्तक में शुरुआत में ही हम पढ़ते हैं, അവിടെ ബേത്ലഹേമിൽ നിന്നും മോവാബിലേക്ക് പോകുന്ന ഒരു കുടുംബത്തിന്റെ ചരിത്രമാണ്. वहां पर एक इतिहास को देखते हैं। पहला अध्याय का पहला वाक्य में बेथलेहम में रहने वाला वो परिवार मोवाब देश में चला गया, അവിടെ എലിമേലെക്കും നവോമിയും ഭാര്യ ഭർത്താക്കന്മാരാണ്. और एलेमेक और नवोमी पति पत्नी है वाक्य 2 में। അവർക്കുള്ള 2 മക്കളാണ് മഹലോൻ ആൻഡ് കില്യോൺ. और उनके 2 बेटे हैं महलोन और किलियोन। ഇതിൽ ആരുടെ ഭാര്യയാണ് രൂത്ത്? किसका पत्नी है रूत? മഹലോന്റെ ഭാര്യയാണ്. മഹലോൻ. ഇവിടെ നമ്മള് അവരുടെ ആ സന്ദർഭം നോക്കുമ്പോൾ तो यहाँ का परिस्थिति अगर हम देखें तो ഭർത്താവ് മരിച്ചു, पति मर गया, 2 മക്കൾ മരിച്ചു. उनको दोनों बच्चे मर गए। ഇപ്പോൾ നവോമിയും രൂത്തും ഏത് നിലയിലാണ്? तो अभी नवोमी और रूत कैसा है? अभी നമ്മൾ യശയാ പുസ്തകത്തിൽ വായിച്ച അതേ അവസ്ഥയാണ്. मतलब ऐशाया में हमने जैसा पढ़ा वही अवस्था अभी दोनों का है। മനസ്സിലാകുന്നുണ്ടോ? समझ रहे हैं ना? എന്നാൽ ഇവിടെ നമ്മൾ ഒരു പ്രത്യേകമായ ഒരു കരാറ്, ഒരു ഉടമ്പടി അവിടെ അവർ തമ്മിൽ ചെയ്യുന്നുണ്ട്. और यहाँ पर एक खास बात को हम देखते हैं कि ये लोग दोनों आपस में एक खास वाचा बांधता है। നവോമി പറയുകയാണ്, नवोमी कहती है നിങ്ങൾ എന്നെ വിട്ടു പോകണം, तुम लोग मुझे छोड़कर चले जाओ, എന്റെ ദേശം ബേത്ലഹേമാണ്, मेरा देश तो बेथलेहम है, ഞാൻ അവിടേക്ക് പോവുകയാണ്. मैं तो वापस जा रही हूँ उधर। അപ്പോൾ കില്യോന്റെ ഭാര്യ ഓർപ്പ किलियोन का पत्नी औरपा कहती है, കെട്ടിപ്പിടിച്ച് ചുംബനം ചെയ്ത് പിരിഞ്ഞു. उसको तुरंत गले मिलकर चुम्बन देकर अलग हो गई। എന്നാൽ രൂത്ത് എന്ത് പറഞ്ഞു? परंतु रूत क्या कही? അവൾ പറയുന്ന ആ വാക്കുകളുടെ ഒരു പ്രത്യേകത ക്രിസ്തുവുമായി നാം ചെയ്യുന്ന ഉടമ്പടിയുടെ അടിസ്ഥാനം അത് തന്നെയാണ്. तो वो जो उसका शब्द जब वो नवोमी से वाचा बांधते समय में हमारा और मसीह का जो नींव में जो हम लोग प्रभु के साथ करार बांधते हैं वही उसका आधार है, इसी आधार पर ही हम कर रहे हैं। 16 वाक्യം വായിക്കുമ്പോൾ 1:16 उसका 1:16 पढ़ते समय में पढ़े, रूत बोली, तू मुझसे यह विनती न कर कि मुझे त्याग या छोड़कर लौट जा, क्योंकि जिधर तू जाए उधर मैं भी जाऊंगी, जहाँ तू टिके वहाँ मैं भी टिकूंगी, तेरे लोग मेरे लोग होंगे और तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर होगा। ഓക്കെ, അവിടെ ഒരു കാര്യം മാത്രം രൂത്ത് പറയുന്നതിനോട് നമുക്ക് യോജിക്കാൻ പറ്റത്തില്ല. वहां पर एक बात है जो हम लोग रूत के साथ सहमत नहीं कर सकते। നിങ്ങൾ ആ വാക്യം വായിച്ചോന്ന് അറിയത്തില്ല, വായിച്ചോ?
അതായത് മരണം നമ്മെ വേർപിരിക്കും വരെ. जब तक मृत्यु हमें अलग नहीं करता। उसका 17 पढ़ना। जहाँ तू मरेगी हाँ। वहाँ मैं भी मरूंगी आगे आखिरी भाग। हाँ और वही मुझे मिट्टी दी जाएगी। हाँ। यदि मृत्यु छोड़ हाँ। और किसी कारण मैं तुझसे हाँ, देखो ये एक शब्द से हम लोग सहमत नहीं हो सकते रूथ के साथ। ഇവിടെയാണ് നമ്മുടെ യഥാർത്ഥമായ മരണത്തിന് വേർതിരിക്കാൻ കഴിയാത്ത ഒരു ബന്ധമാണ് ക്രിസ്തുവുമായി നമുക്കുള്ളത്. क्योंकि मसीह के साथ का हमारा रिश्ता क्या है? मृत्यु आएगा तो भी हमें अलग नहीं कर सकता। उस तरह का गहरा रिश्ता है हमारा प्रभु के साथ। രൂത്ത് പറയാണ് നിന്റെ ദൈവം എന്റെ ദൈവമാണ്, रूथ तो बोली आपका परमेश्वर मेरा परमेश्वर है, നിന്റെ ജനം എന്റെ ജനമാണ്, आपका प्रजा आपका लोग मेरे लोग, നീ മരിക്കുന്നിടത്ത് ഞാനും മരിക്കും, आप जिधर मरेंगे उधर मैं भी मरूंगी, നീ അടക്കപ്പെടുന്നിടത്ത് ഞാനും അടക്കപ്പെടും. उधर तू गाड़ी जाएगी उधर मैं भी गाड़ी जाऊंगी। നമ്മൾ സ്നാനത്തിൽ എന്താണ് ചെയ്തത്? हम लोग बपतिस्मा में क्या हुआ हमारा? प्रभु के साथ हम गाड़े गए അല്ലേ? मैं, പക്ഷേ മരണം വേർതിരിക്കുകയാണോ? परंतु वो मृत्यु में हम प्रभु से अलग हो गए क्या? പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। അപ്പോൾ ക്രിസ്തുവിൽ നമുക്കുള്ള വേരുറച്ച അടിസ്ഥാനം, इसलिए मसीह में एकदम गहरा जड़ पकड़ा हुआ जो नींव है, അങ്ങനെ ക്രിസ്തുവിൽ നമ്മൾ ആരംഭം വിട്ടു, इस അടിസ്ഥാനം വിട്ടു. तरह मसीह में उस जड़ में हम लोग एक स्थान हमारा हो गया, नींव हो गया हमारा। അതെ, ക്രിസ്തു വിട്ടിരിക്കുന്ന അടിസ്ഥാനത്തിൽ മേൽ और वो नींव कौन होना चाहिए? जो मसीह ने जो नींव डाला है उसी पर हम खड़े रहना है। അപ്പം ക്രിസ്തുവിലാണ് നമ്മുടെ അടിസ്ഥാനം. मतलब मसीह में ही है हमारा नींव। ഇനി അടുത്തത് എന്താണ്? फिर आगे क्या? ഇനിയും നമ്മൾ ആ അടിസ്ഥാനത്തിൽ മേൽ अभी हम उस नींव में വിലയേറിയ കല്ലുകളാണോ, क्या हम लोग बहुमूल्य रत्न है क्या? അതോ മരം പുല്ല് വൈക്കോലാണോ നമ്മൾ ഇടുന്നത് എന്ന് ശ്രദ്ധിക്കണം. तो हमें ध्यान रखना है कि हम लोग वो लकड़ी घास भूसा डाल रहे हैं या बहुमूल्य रत्न सोना चांदी डालकर बांध रहे हैं क्या? ये हमें देखना है। അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മള് പണിയുകയല്ല, तो हम लोग नहीं बांध रहे, പണിയാനുള്ള മെറ്റീരിയൽ കളക്ട് ചെയ്യുകയാണ്. बल्कि बांधने के लिए जो जो उपकरण जरूरत है उसको हम इकट्ठा कर रहे हैं। നമ്മൾ എന്ത് ശേഖരിക്കുന്നോ हमने जो जो बातों को इकट्ठा किया അത് ആത്മാവിൽ പണിത് വരികയാണ് वो ദൈവം. आत्मा में परमेश्वर बांध रहा है। Praise the Lord. हमें ഇന്ന് നമ്മൾ അത് തന്നെ ചെയ്യുന്നത്. आज हम लोग भी वही कर रहे हैं, हम भी वही कर रहे हैं। നമുക്കത് തിരിച്ചറിയാൻ കഴിഞ്ഞാൽ बस वो बात को अगर हम पहचान पाए तो അവള് ബേത്ലഹേമിൽ വന്നു, वो बेथलेहम में वो लोग आए वापस, അപ്പത്തിന്റെ ഭവനത്തിൽ വന്നു. वो अपने पिता के भवन में आ गए। 2-ാം അധ്യായത്തിൽ പറയുകയാണ്, दूसरा अध्याय में कहते हैं എന്നോട് കരുണ തോന്നുന്നവനോട് വയലിൽ പോയി പെറുക്കുവാൻ എന്നെ അനുവദിക്കണം. നോക്കുക, ആദ്യം തന്നെ അവൾ വീട്ടിൽ അല്പസമയം ഇരുന്നുള്ളൂ. तो वो तुरंत वो नवोमी को क्या बोलती है? शायद कोई मुझे दया दिखाएगा। जिसने मुझे दया दिखाया उसका खेती में जाकर काम करने के लिए मुझे अनुमति दे करके वो बोल रही है। मतलब घर पे थोड़े देर ही बैठी, फिर तुरंत वो काम करने निकली। ആരുടെ വയലിലാണ് ഭാഗ്യവശാൽ വന്നത്? और प्रभु के दया से वो किसका खेती में वो चल पहुंची? बोअज। Praise the Lord. मैं നാം ക്രിസ്തുവിന്റെ വയലിലാണോ, സഭയിലാണോ? तो उसी तरह वो बोअज जो पुराने नियम में मसीह का एक छाया है, उसी तरह क्या हम भी मसीह के खेती में है क्या काम कर रहे हैं? എന്തിനാണ് വന്നത്? हम क्यों आए? പെറുക്കുവാൻ. हम लोग इकट्ठा करने, उसको लेने എന്താണ് പെറുക്കുന്നത്? क्या इकट्ठा कर रहे हैं हम? മന്ന, मन्ना को, ഈ ക്രിസ്തുവിനെ തന്നെ, मतलब वो मसीह को स्वयं को हम ഈ इकट्ठा कर रहे हैं। വിലയേറിയ കല്ലുകളെ പെറുക്കുവാനാണ് വന്നത്. वो बहुमूल्य रत्नों को हम लेने आए हैं। പെറുക്കുന്നുണ്ടോ? क्या हम लोग ले रहे हैं क्या? खेती में जाकर खेती मंडली को दर्शाता है, उसमें हम लोग आके ले रहे हैं क्या? അതിന് 3-ാം വാക്യത്തിൽ 8-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 8 में हम पढ़ते हैं, അവിടെ അവള് പെറുക്കാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ 2:8 में 2-ാം जब അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, 2:8 में जब वो उठाने जा रही थी, ബോവസ് അവിടെ പറയുന്നുണ്ട്. बोअज वहां पर एक बात कहता है। അതിന് 8-ാം വാക്യം, बोअज ने रूथ से कहा, हाँ। हे मेरी बेटी, हाँ। क्या तू सुनती है? हाँ। किसी दूसरे के खेत में भी നോക്കുക, വളരെ പ്രധാനമാണ്. देखो बहुत मूल्य बात है, वो चेतावनी है। वो വേറൊരു വയൽ കിടപ്പുണ്ട്, उधर बाजू में दूसरा भी एक खेती है, അവിടെ പെറുക്കാൻ നീ പോ. उधर तू नहीं जाना। നമ്മൾ വല്ലപ്പോഴൊക്കെ പോകാറുണ്ടല്ലേ? हम लोग कभी कभी जाते हैं ना दूसरों के खेत में। എത്ര വചനം കേട്ടിട്ട് നമുക്ക് സന്തോഷം വരുന്നില്ല. क्यों? क्योंकि कितना भी वचन सुन, जो प्रभु ने जिस मंडली में हमें रखा है वो मंडली में रहकर कितना भी वचन सुनकर भी आनंद नहीं हो रहा। എത്ര ശേഖരിച്ചിട്ട് തൃപ്തി വരുന്നില്ല, कितना भी एकत्र करने के बाद खुशी नहीं मिल रहा, എത്ര ശേഖരിച്ചും പണി നടക്കുന്നില്ല. कितना भी मैंने इकट्ठा किया लेकिन बांधने का काम नहीं हो रहा है मेरे ആ अंदर। പഴയ കള, നീളം, അഹങ്കാരം, അതായത് കോപം, ആ ജഡത്തിന്റെ പ്രവൃത്തികൾ ഇങ്ങനെ വരികയാണ്. और पुराना वो जंगली बीज, वो जंगली स्वभाव अभी भी है, अभी भी वो गुस्सा द्वेष फूट फूट कर बाहर आ रहा है। അവിടെ അതിന്റെ 1-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ उसका 9 में हम पढ़ते हैं, रूत का 2 का 9 में, ഒന്നേ നീ മറ്റേ വയലിൽ പോകരുത്. या तू एक बात, तू दूसरा खेत में नहीं जाना। 9-ാം വാക്യം, फिर 9 में जिस खेत को वो लौटी हो, हाँ। उसी पर तेरा
है। നിന്റെ മനസ്സ് तेरा ध्यान, तेरा मन कहाँ पर होना चाहिए? उसी खेती में हाँ, तू रोदी उधर ही रहना चाहिए। അവങ്കിലേക്ക് മാത്രം നമ്മൾ ശ്രദ്ധിച്ചു നോക്കുമ്പോൾ दरअसल सोचो, जो व्यक्ति सिर्फ प्रभु के ओर ही ध्यान करते रहेगा तो നമ്മൾ നോക്കേണ്ടത് എവിടേക്കാണ്? हमें कहा कि किसकी ओर देखना है? വിശ്വാസത്തിന്റെ നായകനും വിശ്വാസ का कर्ता പൂർത്തിവരുത്തുന്നവനുമായ पूरा करने वाला हमारा विश्वास में वो प्रभु को हमें देखना है। അപ്പോൾ അങ്ങനെ പെറുക്കിക്കൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ इस तरह वहाँ प्रभु के खेत में जाकर इकट्ठा करते समय में ഈ യവത്തിന്റെ ഉടമസ്ഥനായിരിക്കുന്ന യജമാനൻ പറയുകയാണ് ചില ബോണസ് പോലെ ചില കാര്യങ്ങൾ 15 വാക്യം തരികയാണ്. उसके बाद 15 वाक्य में जिस खेती का मालिक है वो वापस रूत को आकर क्या बोलता, अगर तू इधर ही रहकर इकट्ठा करते रहा तो मैं तुझे बोनस दूंगा। 15 വാക്യം 15 वाक्य। जब वह बिनने को उठी तब बोअज ने अपने जवानों को आज्ञा दी, उसको फूलों के बीच बीच में से भी बिनने दो, നോക്കുക, दोष मत लगाओ। അവിടെ കൊയ്തുവരെ കെട്ടിവെച്ചിരിക്കുന്ന കറ്റയിൽ നിന്നും അവൾക്ക് എടുത്തിട്ട് കൊടുക്കാൻ. तो मतलब क्या वहाँ पर पहले से ही दूसरे खेती के जो युवक लोगों ने क्या करके रखा था, वो लोग ने इकट्ठा कर बांध कर वो लोग ने संभाल के रखा था, उसमें से भी उसको थोड़ा देना, उसको कोई रोकना नहीं। Praise the Lord. Praise the Lord। നമുക്ക് പ്രോഗ്രസ് ഉണ്ടാകുന്നുണ്ടോ? और हमारे अंदर उन्नति हो रहा है क्या? പിറക്കാൻ അലഞ്ഞു നടക്കണ്ട. मतलब इकट्ठा करने के लिए भटकने का जरूरत नहीं है, നിന്റെ അടുക്കലേക്ക് വലിച്ചിട്ട് തരും. बल्कि हमारा सामने ही गिर रहा है, लोग आकर गिरा रहे हैं हमारे सामने। നമ്മള് നമ്മുടെ ഹൃദയത്തെ യഥാർത്ഥത്തിൽ ഈ മന്ന പെറുക്കാനായി ക്രമീകരിക്കുമ്പോൾ मतलब जब अपने सबसे पहला अपने मन को, अपने आप को मैं सचमुच प्रभु का खेत में रुककर मैं इकट्ठा करने जाऊंगा, ये मनोभावना में स्थिर रहा तो ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നാം പെറുക്കുന്നതിൽ നിന്നാണ് പണിയുന്നത്. फिर प्रभु क्या करे, प्रभु का आत्मा तुरंत ही जितना हमने इकट्ठा किया उसमें से प्रभु का आत्मा बांधने शुरू करेगा। നമ്മളിവിടെ 3-ാം അധ്യായത്തിൽ പിന്നെയും വരുമ്പോൾ फिर तीसरा अध्याय में हम पढ़ते हैं, അങ്ങനെ അവൾ പെറുക്കി എവിടെ ചെന്നു? वो फिर बटोरते कहाँ पहुंच गई हो? യജമാനൻ मालिक का യജമാനന്റെ വീട്ടിൽ ചെന്നു. Praise the मालिक का घर Lord. में पहुंच गई हो। എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? യജമാനന്റെ മുഴുവൻ യവക്കൂമ്പാരും അവിടെ സ്വന്തമായി. मतलब वो मालिक ने जिसने अपना अनाज का गोदाम में जितना भर के रखा था उसका मालकिन बन गई। Praise the Lord. Amen. കാരണം അവളെ വിളിച്ച അവസ്ഥയിൽ നിന്ന് അവൾ പിന്മാറിപ്പോയില്ല. क्यों? क्योंकि जिस अवस्थे से वो बुलाई गई थी वो उसी बुलावट का अवस्थे में अपने आप को नम्र कर वो मालिक की ओर देखती रही। നമ്മൾ 4:11 വായിക്കുകയാണ്. 4:11 में हम पढ़ते हैं, അവളെ പിന്നെ വാഴ്ത്തുന്ന അവളെ പ്രശംസിക്കുന്ന രീതിയിലേക്ക് അവൾ വന്നു. फिर बोला वो एक ऐसा अवस्थे में पहुंच गई कि लोग उसका तारीफ करने लगे। അങ്ങനെ പിന്നെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ फिर हम पढ़ते हैं, യേശുക്രിസ്തുവിന്റെ വല്യമ്മയായി തീരുന്ന ഭാഗ്യം അവൾക്ക് കിട്ടി. मतलब उसको इतना भाग्य हुआ कि वो एक ऐसा अन्य जाति बहन है जो यीशु मसीह का दादी बनने का भाग्य मिला। അവൾ ആരെ പോലെയാണ്? क्योंकि वो किसके समान है? റാഹേലിനെ പോലെയും ലേയയെ പോലെയും ഇസ്രായേൽ ഗ്രഹം പണിതവളെ പോലെയായി. मतलब वो उसी तरह जो राहेल और लेहा जो इसराइल को बांधने के लिए काम हुआ उसके समान बन गई। ഇങ്ങനെയുള്ളവരോടുള്ള ദൈവത്തിന്റെ ഉടമ്പടി എന്താണെന്നറിയാമോ? इस प्रकार के लोगों के साथ प्रभु का वाचा क्या है, प्रभु का करार क्या है? അത് 54-9-10 വാക്യങ്ങൾ വായിക്കുന്നു. वही ഐസായ 54 का 9 और 10 में जब हम पढ़ते हैं, ഇങ്ങനെ വിളിച്ച അതേ മനോവ്യസനമുള്ള ഉപേക്ഷിക്കപ്പെട്ട നിലയിൽ ആരെങ്കിലും ഞാൻ വിളിച്ച രീതിയിൽ വന്നാൽ അവരോട് ഞാൻ ചെയ്യുന്ന നിയമമാണ് നമ്മൾ അവിടെ അതിന്റെ 54-9-10 വായിക്കുന്നത്. तो जो इसी तरह नम्र हुआ, आत्मा में दुखी रहा, उस तरह टुकराया हुआ अवस्थे में प्रभु में बने रहकर उसी नींव में प्रभु को ध्यान देते रहा तो प्रभु 9-10 में कार्य करेगा। 9-10 पढ़ना। यह मेरी दृष्टि में नूह के समय के जल प्रलय के समान है, क्योंकि जैसे मैंने शपथ खाई थी कि नूह के समय के जल प्रलय से पृथ्वी फिर न डूबेगी, वैसे ही मैंने यह भी शपथ खाई है कि फिर कभी तुझ पर क्रोध न करूंगा और न तुझको धमकी दूंगा, चाहे पहाड़ हट जाए, चाहे पहाड़ियां टल जाए, तो भी मेरी करुणा तुझ पर से कभी न हटेगी। Praise the Lord. എന്ത് സംഭവിക്കട്ടെ, चाहे कुछ भी हो जाए, രൂത്തിന്റെ ഭാവി സുരക്ഷിതമാണ്. रूत का भविष्य क्या है? एकदम सुरक्षित है। ഇപ്പോൾ അവൾ രാജ്ഞിയാണ്. अभी वो रानी बन गई, സ്വയം രാജ്ഞിയായതല്ല. अपने आप में रानी नहीं बनी, പിന്നെ എങ്ങനെയാണ്? परंतु कैसी हो गई? ദൈവത്തിന്റെ വിളിയെ മാനിച്ചതുകൊണ്ട് ദൈവം അവളെ ആക്കി തീർത്ത സ്ഥാനം. क्योंकि उसने प्रभु ने जिस रीति से बुलाया था उसी बुलावट में वो समर्पण किया तो प्रभु ने उसको बड़ा किया। ഇനിയും അവൾ പെറുക്കിയ കറ്റ ഏതാണെന്ന് നമുക്ക് നോക്കാം.
अभी वो जो एकत्र करने के लिए गया हुआ जो फल था वो क्या है वो हम देखते हैं। നമുക്ക് ഇനി ആവർത്തന പുസ്തകം 24:19 व्यवस्था विवरण 29 का 10 में हम पढ़ते हैं। ഇനി നമ്മൾ വളരെ ശ്രദ്ധയോടെ ഈ കാര്യം കേൾക്കണം. अभी हमें ध्यान से ये बातों को सुनना, अभी की बातें। ഡ്യൂട്ടറോണമി 24 അധ്യായം അതിലെ 19 വാക്യത്തിൽ 24 का 19 में हम पढ़ते हैं, 24 का 19। അവൾ പെറുക്കിയെടുത്ത കറ്റ ഏതാണ്? वो किस प्रकार का अनाज को, गेहूं को, बीज को उसने एकत्र किया करके हम पढ़ते हैं। അവിടെ ഉപേക്ഷിക്കപ്പെട്ട മറന്നുപോയ ഒരു കറ്റയെ കുറിച്ച് ദൈവം പറയുന്നുണ്ട്. वहां पर एक ऐसा एक वो बीज है जो टुकराया हुआ था और किसी को वो नहीं चाहिए था, അത് ആർക്ക് വേണ്ടിയാണെന്ന് അറിയാമോ? परंतु वो किसके लिए है? परदेशी, വിധവയ്ക്ക്, പരദേശിക്ക്, അനാഥന് വേണ്ടി ഒരു കറ്റ വയലിൽ ഉപേക്ഷിക്കപ്പെട്ടു. അതാരാണ്? वो एक खेती में एक ऐसा एक अनाज को वहां पर या बीज को अलग करके रखा गया था, जो अन्य है, जो अनाथ है और जो विधवा है, वही लोग जाके ले सके उनके लिए। वो कौन है? नहीं, हमारे लिए टुकराया गया, हमारे लिए अनाथ हुआ, हमारे लिए वो कौन था? वो बीज प्रभु यीशु मसीह है। വയലിൽ ഉപേക്ഷിക്കപ്പെട്ട ഒരു കറ്റയിൽ നിന്നാണ് രൂത്ത് പറയുന്നത്. तो हम लोग है खेत में जाकर एकत्र कर रहे हैं वो बीज को। वो बीज कौन है? किस प्रकार का बीज है? जो टुकराया हुआ अनाथ है, विधवा है, वो प्रभु है। उस प्रभु को हम बटोरने जा रहे हैं। നമ്മൾ അവനിൽ നിന്ന് പിറക്കിയെങ്കിൽ മാത്രമേ നമ്മൾ അവനെ പോലെ ആകും. तो उसी खेती में जाकर जहां पर प्रभु है, उस प्रभु को अगर हम इकट्ठा कर एकत्र करते रहेंगे तो हमारा भविष्य क्या है? हम मसीह के समान बन जाएंगे। जो मसीह को एकत्र करेगा वो मसीह के समान बनेगा। അങ്ങനെ ഒരു രൂത്ത് പുതിയ നിയമത്തിലുണ്ട്. इस तरह का एक रूत नए नियम में भी है। നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 20 അധ്യായം 10 വാക്യത്തിൽ यूहन्ना का सुसमाचार 20 का 10 में हम पढ़ते हैं, എല്ലാവരും വീട്ടിൽ പോയപ്പോൾ जब सब लोग वापस घर में गया, ഉപേക്ഷിക്കപ്പെട്ട കറ്റയിൽ നിന്ന് പെറുക്കുവാൻ वही टुकड़ा हुआ अनाज में से एक जन इकट्ठा करने के लिए एक जन वहां पर रुका। ഒരു സഹോദരി അവിടെ एक ഉണ്ടായിരുന്നു. बहन वहां पर रुक गई। 20:10 20 का 10। तब वे चेले अपने घर लौट गए, हाँ। परंतु मरियम रोती हुई कब्र के पास, നോക്കുക, എല്ലാവരും എവിടേക്ക് പോയി? सब लोग अपने अपने घरों में चले गए। परंतु मरियम रोती हुई कब्र के होगा। पास बस बस खड़ी हाँ रही। हाँ हाँ। എന്തായിരുന്നു അവളുടെ ആഗ്രഹം? उसका मनोअवस्था क्या था? वो क्या चाहती थी? അവള് പെറുക്കാൻ നിൽക്കുകയാണ്. वो वहां पर इकट्ठा करने के लिए खड़ी है। ആരെ പെറുക്കാൻ? किसको इकट्ठा करने? എന്റെ യജമാനനെ തന്നെ. मेरा मालिक को मुझे दे दो करके वो कह रही है। അവളുടെ उसका वो मनोअवस्था जरा देखना। നമ്മുടെ കർത്താവ് അങ്ങനെ തന്നെയായിരുന്നു. हमारा प्रभु भी इसी तरह था। യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 7 അധ്യായം 53 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ यूहन्ना 7 का 53 में हम पढ़ते हैं। അവിടെ എന്താണ് വായിക്കുന്നത്? क्या पढ़ते हैं हम? तब सब कोई अपने अपने घर चले गए और എല്ലാവരും यीशु जैतून के पहाड़ हाँ, യേശു എവിടേക്ക് പോയി? परंतु ये सब लोग जो लोग सुनने के लिए आए वो लोग सब लोग अपने अपने घर में गए, परंतु यीशु जैतून के पहाड़ में अकेला प्रार्थना करने गया। നമ്മുടെ ഹൃദയം ആരെയാണ് പിൻപറ്റുന്നത്? हमारा हृदय किसके पीछे हम जा रहे हैं खोजने के लिए? അവൻ ഏകനായി, वो अकेला था, ഒറ്റപ്പെട്ട്, वो ठुकराया गया മനോവ്യസനമുള്ളവനായി, और एकदम दुखी पात्र बन गया, ദുഃഖമുള്ളവനായി. दुखी पुरुष कहलाया गया। ആർക്കു വേണ്ടി? किसके लिए? അവനെയാണ് നമ്മൾ പറിക്കുന്നത്. उस प्रभु को हम लोग बटोरने जा रहे हैं। നോക്കുക, അവിടെ നമ്മൾ സുലേമി വായിക്കുന്നുണ്ട്. സുലേമി പറയുകയാണ്, सुलेमी कहती है, നമ്മള് ഉത്തമഗീതം 5 അധ്യായത്തിൽ 2 വാക്യം, श्रेष्ठ गीत 5 का 2 में हम पढ़ते हैं, എന്റെ പ്രിയൻ मेरा प्रिय ശിരസ് മുഴുവനും सिर से भरकर, മഞ്ഞുകൊണ്ട് നനഞ്ഞ്. 5 का 2 पढ़े। मैं सोती थी परंतु मेरा मन जागता था, हाँ। सुन मेरा प्रेमी खटखटाता है हाँ। और कहता है मेरी बहन, हे मेरी प्रिय, हे ओके। मेरी कपुत्री। हाँ, उसका आगे उसका आखिरी बात, उसका सिर, और क्योंकि मेरा सिर ओस से भरा, हाँ उसका सिर ओस से भरा हुआ है। ഇതാണ് നമ്മള് യശാവിന്റെ പുസ്തകം 53 അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത്. यही बात हम ऐसाया 53 में भी हम पढ़ते हैं। ആവർത്തന പുസ്തകത്തിൽ പറയുന്ന ഉപേക്ഷിക്കപ്പെട്ട കറ്റ. मतलब व्यवस्था विवरण में जो टुकराया हुआ बीज को हमने देखा वो प्रभु यीशु मसीह। ഈ കറ്റയിൽ പെറുക്കിയാൽ उस बीज को अगर हम लोग इकट्ठा करने गए तो നമ്മളെ രൂത്തിനെ കുറിച്ച് വായിക്കുന്നുണ്ട്. അവൾ ദിവസം മുഴുവനും പെറുക്കി. वो हम रूत के बारे में हम क्या पढ़ते हैं? वो रोज वो बटोरने जाती थी, इकट्ठा करने जाती थी। പെറുക്കി ചെന്നാൽ എവിടെ ചെല്ലും? और इस तरह बढ़ते लेके 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 कहां तक पहुंच गई? मालिक के घर में, മഹത്വത്തിൽ നമ്മൾ ചെല്ലും. महिमा में वो पहुंच गई। നമ്മൾ അവിടെ ചെല്ലുമ്പോൾ जिस तरह उसी तरह हम भी वहां पर पहुंचेंगे നമ്മൾ അവനെ പോലെ ഇരിക്കാൻ കാര്യം എന്താണ്? और हम भी उधर जाएंगे तो हम लोग भी उनके समान बन जाने का कारण क्या रहेगा? പക്ഷേ നമ്മുടെ അവസ്ഥ പലപ്പോഴും എങ്ങനെയാണ്? നമ്മൾ യിരെമ്യാ പ്രവചനം 8:20-22 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ ഇങ്ങനെ കാണുന്നുണ്ട്, കൊയ്ത്ത് കഴിഞ്ഞു, ഫലശേഖരവും കഴിഞ്ഞു,
നാമോ ഇന്നും വരെയും രക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ടില്ല. परंतु हम लोग क्या उस तरह मसीह के रूप में बदल पा रहे हैं क्या? क्यों नहीं हमारे अंदर नहीं हो पा रहा है? हम लोग यिर्मयाह का पुस्तक उसका 8 का 20 और 22 में पढ़ते समय में हम देखते हैं कि इस तरह खेती का समय आया, कटनाई का समय आ गया, बटोरने का समय तो आया, परंतु अभी भी हमारा उद्धार नहीं हुआ. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? എന്റെ ജനത്തിന്റെ പുത്രിയുടെ മുറിവിതിരെയും പൊറുത്തിട്ടില്ല. मेरा जो जन्म की द्वारा वो पुत्रियों का जो घाव है वो अभी तक सूखा नहीं. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവളിപ്പോഴും പുളച്ച് ലോകത്തെ സ്നേഹിച്ച്, കാരണം നമ്മള് 1 തീമോഥെയോസ് 5-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. അതാണ് ലോകത്തെ സ്നേഹിക്കുന്ന ഏതൊരു വ്യക്തിയും മരിച്ച അവസ്ഥയിലാണ്, ശേഖരിക്കാൻ പറ്റില്ല. उसका यिर्मयाह 8 का 22 पढ़ना जल्दी. क्या गिलाद देश में कुछ बलसान की औषधि नहीं? हाँ। क्या उसमें कोई वैद्य नहीं? हाँ। यदि है तो मेरे लोगों के घाव क्यों चंगे नहीं हुए? हाँ, मतलब ये ऐसा क्यों हो रहा है? घाव चंगा क्यों नहीं हो रहा है? क्योंकि हम तिमोथी में पढ़ते समय में, अंतिम समय में खास रीति से जो संसार पर भरोसा कर कर जीने वाला, संसार के जीने वाले लोगों का उनका शारीरिक अवस्था ऐसा हो गया है, पाप उनके अंदर इतना भर गया है कि प्रभु मलहम लगाने आएगा तो भी वो घाव भर नहीं पाए, क्योंकि उतना वो लोग अशुद्धता को वो लोग पसंद करते हैं. നാം ലോകത്തെ പെറുക്കാൻ പോകയാൽ क्या? क्योंकि हम लोग संसार को बटोरने गया നമ്മുടെ മുറിവ് പൊറുക്കില്ല. तो तब क्या होगा? संसार को अगर इकट्ठा करने बटोरने जा रहे हैं तो हमारा गांव में चंगाई नहीं आएगा, നാം പെറുക്കുന്നത് ലോകത്തെയാണ്. क्योंकि हम लोग संसार को बटोरने गए, इकट्ठा करने गया. ലോകത്തെ നമ്മൾ ശേഖരിച്ചാൽ अगर संसार में जाकर संसार को अगर बटोरने गया तो സ്വർഗത്തിലെ പണിയല്ല तो നടക്കുന്നത്. स्वर्ग का काम नहीं होगा. ഇവിടെ നമുക്ക് ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. एक और वाक्य हम पढ़ते हैं. നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 4-ാം അധ്യായം യോഹന്നാൻ का सुसमाचार अध्याय 4 അതിന്റെ 36, 37, 38 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ കർത്താവ് വളരെ വ്യക്തമായിട്ടൊരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. 36 से 38 वहां पर प्रभु एक खास बात कहता है. വിതയ്ക്കുന്നവനും കൊയ്യുന്നവനും ശേഖരിക്കുന്നവനും ഒരുമിച്ച് സന്തോഷിക്കുന്ന ഒരു മുഹൂർത്തമാണ് രൂത്തിന് അനുഭവത്തിൽ ഉണ്ടായത്. जल्दी पढ़ना. काटने वाला मजदूरी पाता हाँ। और आनंद जीवन के लिए फल बटोरता है. हाँ। राखी बोलने तो वहां पर वाला, एक काटने वाले को देखते हैं. फिर आगे काटने वाला दोनों मिलकर आनंद करे. हाँ, ഒരാൾ വിതയ്ക്കുന്നു. मतलब एक जन बीज बोने गया. ബോവസിന്റെ വയലിൽ വിതച്ചതാരാണ്? बोवस के बीज खेती में बीज बोने के लिए कौन गया था? ബോവസാണ്. बोवस ने बीज डाला था. അത് ശേഖരിച്ചതാരാണ്? और उसको एकत्र करने कौन गया? इकट्ठा करने कौन गया? രൂത്ത്. रूत गई. രണ്ടുപേരും സന്തോഷിച്ചില്ലേ? और फिर हम क्या पढ़ते? दोनों. अभी हमने क्या पढ़ा? दोनों आनंद कर रहे हैं. Praise the Lord. मतलब बोने वाला और काटने वाला दोनों साथ में मिलकर आनंद कर रहे हैं. കർത്താവ് നാസിക സഭയിൽ വിതച്ചുകൊണ്ടേ ഇരിക്കുകയാണ്. हमारा प्रभु क्या कर रहा है? नासिक मंडली में बीज डालते जा रहे हैं, वचन देते जा रहे हैं. വിതയ്ക്കുന്നവനും അത് ശേഖരിക്കുന്നവനും സന്തോഷിക്കുന്ന ഒരു ദിവസമുണ്ട്. और फिर हमारा जिम्मेदारी क्या है? तुरंत उसको बटोरे, इकट्ठा करे. वो कब मालूम पड़ेगा कि हम सचमुच प्रभु को हम एकत्र किए? उस दिन जब हम राज्य में जाएंगे. बीज बोने वाला और एकत्र करने वाला अगर साथ में आनंदित है, मतलब हम प्रभु को एकत्र किया है. അതാണ് വിശ്വാസികളെ സംബന്ധിച്ചോളം ആത്മാവിന്റെ സന്തോഷത്തോടെ ഒരു വചനം കൈക്കൊണ്ടു സ്വീകരിച്ചു കളക്ട് ചെയ്തു. इसलिए तस्लोनिया मंडली के बारे में पौलुस क्या गवाही देता है? तुम लोग के सामने जब वचन आया, तुम लोग बहुत दुखी और कष्ट अवस्था में थे, परंतु आत्मा में तुम लोग आनंदित होकर तुमने वचन को स्वीकारा. ദൈവപുത്രനാണ് വിതയ്ക്കുന്നത്. परमेश्वर का पुत्र है जो बीज बो रहा है. ആരാണ് ശേഖരിക്കുന്നത്? एकत्र कौन कर रहा है? उसको बटोर रहा कौन है? യഥാർത്ഥ രൂത്ത്. जो सचमुच रूत है. അവൾക്ക് അവനല്ലാതെ വേറെ ആരുമില്ല. रूत को प्रभु के अलावा और कोई नहीं है. അവളുടെ വചനത്താൽ അവളെ ദീപിക്കപ്പെടുന്നു. वो वचन के द्वारा और उत्तेजना में बढ़ती जा रही है, चंगा होती जा रही है. വചനത്താൽ അവൾ വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടുന്നു. वचन के द्वारा वो शुद्ध होते जा रही है. വചനത്താൽ അവൾ സുന്ദരിയായി തീരുന്നു. वचन के द्वारा वो सुंदर होते जा रही है. അവളെ വിലയേറിയ കല്ലുകൾ കൊണ്ടാണ് പണി നടക്കുന്നത്. और फिर उसके अंदर आत्मा बहुमूल्य रत्न और पत्थर से उसको प्रभु आत्मा बांध रहा है. അങ്ങനെയുള്ളവളെ കുറിച്ച് പിന്നെ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 54-ാം അധ്യായത്തിൽ പിന്നെയും വായിക്കുകയാണ്. और उसके बारे में ऐसे 54 में वचन कहता है, യഹോവ തന്നെ നിന്റെ നീതിയാണ്. यहोवा ही तेरा धार्मिकता है. അവിടെ അങ്ങനെയുള്ള രൂത്തിനെ കുറിച്ച് ദൈവം കൊടുക്കുന്ന സുരക്ഷിതത്വം നമ്മൾ വായിക്കുക. तो इस तरह प्रभु ने जो बात का गवाही दिया, उसमें प्रभु जो उसको सुरक्षता दिया, प्रभु उसके बारे में गवाही देता है. 14-ാം വാക്യം, उसका 14, നീതിയാൽ നീ സ്ഥിരമായി നിൽക്കും, धार्मिकता के द्वारा तू स्थिर होगा. പീഡനത്തോട് നീ അകന്നിരിക്കും. आगे तू अंधेरे से बचेगी. हाँ. क्योंकि तुझे आगे पढ़ना पड़ो. हाँ क्योंकि तुझे डराना न हो पड़ेगा. हाँ. നോക്കുക, भयभीत होने से बचेगी. हाँ. എവിടെയാണ് നമുക്ക് ഭയം ഉണ്ടാകുന്നത്? हमें भयभीत होने का अवस्था कहाँ पर होता है? എന്തുകൊണ്ടാണ് നമുക്കൊരു ഭയം? क्यों हमें एक डर है? രൂത്തിന് ഭയപ്പെടാനില്ല. रूत को डरने के लिए कुछ भी कारण नहीं था. നാം ഭയപ്പെടുന്നുവെങ്കിൽ अगर हम डर गए तो ഭയം ആരുടേതായിരിക്കുന്ന സ്വരൂപമാണ്, ആരുടേതായിരിക്കുന്ന പ്രകൃതിയാണ്. डर किसका रूप है?
സാത്താന്റെ രൂപം. शैतान का रूप है, അവനറിയാം അധികം സമയമില്ല. क्योंकि वो जानता है अभी ज्यादा समय नहीं है. അവന്റെ സ്വഭാവം മറ്റുള്ളവർ കൊടുത്തോണ്ടിരിക്കുക. तो इसके लिए वो क्या कर रहा है, वो अपने में से बीज निकालकर लोगों में संसार में बांट रहा है. കർത്താവ് പറഞ്ഞു, प्रभु ने क्या कहा, അന്ത്യകാലത്തെ മനുഷ്യർ ഭീതിയോടുകൂടി ആയിത്തീരും. अंतिम समय में लोग भयभीत होकर डर में जिएंगे. നോക്കുക, ഈ കൊറോണ വന്നപ്പോൾ എത്ര പേര് ഭയപ്പെട്ടു പോയത്, कोरोना के समय में कितने लोग डर गए थे, എത്ര വിശ്വാസികൾ कितने विश्वासी लोग, അവരെ സഭാ ശുശ്രൂഷ നിർത്തി പാസ്റ്റർമാര് वो लोग ये प्रभु के सेवक है करके बोले और वो लोग ने मंडली का सेवा छोड़कर वो लोग बंद किया मंडली को. ചിലർ പേപ്പർ വിൽക്കാൻ പോയി, कुछ लोग पेपर बेचने के लिए गया, ചിലർ മീൻ വിൽക്കാൻ പോയി. कुछ मच्छी बेचने गया. അവർ പെറുക്കിയത് എന്തായിരുന്നു? मतलब वो लोग उतना समय तक क्या इकट्ठा कर रहे थे वो लोग, അവർ വിതച്ചത് എന്താണ്? वो लोग और मंडली में वो लोग क्या बोल रहे थे, അവർ ശേഖരിച്ചത് ലോകത്തെയാണ്. मतलब उतना समय तक वो लोग संसार को इकट्ठा करने का और अवसर में था. ക്രിസ്തുവുമായി ഒരു ബന്ധവുമില്ല. और जब मंडली में आकर बीज बोने का समय था, वो लोग संसार को बो रहे थे, प्रभु के साथ उनका कोई रिश्ता नहीं था. നിനക്ക് ഭയപ്പെടേണ്ടതില്ല, परंतु तुझे डरने का जरूरत नहीं है, കാരണം നീ കളിമണ്ണല്ല. क्योंकि तू मिट्टी का पात्र नहीं, പിന്നെന്താണ്? परंतु क्या है, വിലയേറിയ കല്ലുകളാണ്. बहुमूल्य रत्न है तू. നമ്മൾ യഥാർത്ഥ നമ്മുടെ അവസ്ഥ എന്താണ്? हमारा अवस्था क्या है, നാം ഇന്നും എന്തിനെങ്കിലും ഭയപ്പെടുന്നെങ്കിൽ अगर आज भी हमें कोई बात का डर है, നാം പെറുക്കത് ക്രിസ്തുവിന്റെ വയലിൽ നിന്നല്ല. मतलब मैं जहां पर जाकर बटोरने गया वो प्रभु का बगीचा नहीं था, കാരണം എന്റെ ആടുകൾ क्योंकि मेरा भेड़ എന്റെ ശബ്ദം കേൾക്കും, मेरा आवाज सुनेगा എന്നാൽ തന്നെ പണിയപ്പിടി. ഞാൻ ജീവിക്കുന്നത് കൊണ്ട് അവർ ജീവിക്കും. और मेरे भेड़ क्यों जी रहे हैं, मैं जी रहा हूं इसलिए वो लोग जी रहे हैं. യേശു ഇന്ന് ഭയപ്പെട്ട് ജീവിക്കുകയാണോ? क्या यीशु आज डर डर के जी रहा है क्या? ഇന്നിവിടെ ഭയപ്പെട്ട് ജീവിക്കുന്നത് ആരാണ്? आज यहाँ पर डर डर के कौन जी रहा है, ബാബിലോൺ. बाबिलोन. നോക്കുക, ബാബിലോൺ ഭയത്തിന് നിഴലില്ല. क्योंकि बाबिलोन हमेशा उसी भय का परछाई में जी रहा है. നമ്മുടെ യഥാർത്ഥ അവസ്ഥ എന്താണ്? हमारा सच्ची अवस्था क्या है, കർത്താവേ, हे प्रभु എനിക്ക് നിന്നിൽ നിന്ന് പെറുക്കണം. मुझे आप में से ही मुझे बटोरना है, एकत्र करना है. ഏതെങ്കിലും നിലയിൽ നമ്മൾ അന്യവയലിൽ പോയിട്ടുണ്ടെങ്കിൽ प्रभु अगर जाने अनजाने में मैं कोई अन्य खेती में गया तो കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് വരണം. तुरंत प्रभु के पास आना है, കർത്താവിനാൽ നീ തള്ളപ്പെടുകയില്ല. क्योंकि प्रभु के द्वारा तू कभी ठुकराया नहीं जाएगा. നിന്നെ കർത്താവ് എപ്പോഴും സ്വീകരിക്കാൻ തയ്യാറാണ്. प्रभु का मन वो हमेशा स्वीकारने वाला मन है. ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം എത്ര വലുതാണ്. प्रभु का प्रेम कितना बड़ा है. നമ്മൾ ഏത് വയലിലാണ്? इसलिए हम कौन सा खेती में है. ബോബസ് പറഞ്ഞതെല്ലാം അക്ഷരം പ്രതി പുതിയ നിയമത്തിൽ. और बोअस ने जो भी बोला वो सब वैसे ही उसने सुना. यही बात हम नए नियम में भी हम देखते हैं. അവൾ അല്പസമയം മാത്രമേ വീട്ടിലായിരുന്നുള്ളൂ. वो थोड़ी ही देर नवोमी के साथ घर में थी. നമുക്ക് അങ്ങനെയുള്ള വേറെ സൗകര്യം നമുക്ക് കാണാൻ പറ്റും. ऐसा और एक बहन को हम देखते हैं, मरियम. കർത്താവ് വരുമ്പോഴെല്ലാം തന്നെ പാദവീട്ടിലിരിക്കുന്നു. वो जब भी प्रभु घर पे आता था तुरंत रसोई का काम छोड़कर प्रभु के पैरों तले बैठकर वचन सुनती थी. അവൾക്കൊരു ഡിസ്റ്റർബൻസും ഇല്ല. और उसके मन में कोई चंचलाहट, तकलीफ, डिस्टर्बेंस कुछ भी नहीं था उसके मन में. നിന്റെ ഉള്ളിൽ വന്ന ഈ സന്തോഷം ആർക്കും എടുത്തു കളയാൻ കഴിയുകയില്ല. प्रभु क्या गवाही देता है, इसके अंदर आया हुआ आनंद को कोई भी खींच कर लेकर हटा नहीं सकता. നമ്മുടെ ഹൃദയം ഒറ്റ കാര്യത്തിൽ മാത്രം ശ്രദ്ധിച്ചിരിക്കണം. हमारा हृदय, हमारा मन हमेशा एक ही बात पर ध्यान रखना है എന്തിനാണ്? ക്രിസ്തുവിനെ ശേഖരിക്കാൻ. कि मैं हमेशा इस बात पर ध्यान लगाऊं कि आज मैं कैसा मैं मसीह को बटोर सकूं, एकत्र कर सकूं. ആരെയാണ് നാം ശേഖരിക്കുന്നത്? हमें किसे बटोरने के लिए जाना है. എന്നാൽ വിത്ത് വിതയ്ക്കാൻ പോയ മനുഷ്യന്റെ കാര്യം കർത്താവ് പറയുമ്പോൾ പറയുന്നുണ്ട്, ചിലത് പാറപ്പുറത്ത് വീണു, ചിലത് മുള്ളിനിടയിൽ വീണു, ചിലത് നല്ല നിലത്ത് വീണു. प्रभु എന്താണ് जब മുള്ള്? प्रभु എന്താണ് जब പാറ? दृष्टांत बोलते समय में बीज बोने वाला व्यक्ति जब वो गया बीज बोने के लिए, परंतु कुछ रास्ते में गिरा, कुछ कांटों के बीच में गिरा, कुछ पत्थर के ऊपर गिरा और कुछ अच्छा जमीन पर गिरा. അവിടെ നമ്മള് 17 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്, वही 54 का 17 पढ़े, നിനക്ക് വിരോധമായി ഉണ്ടാകുന്ന യാതൊരു ആയുധവും ഫലിക്കയില്ല. तेरे विरुद्ध का कोई भी हथियार. हाँ, हाँ, जितने हथियार तेरे हानि के लिए बनाए गए എന്താണത്? वो कुछ भी. उनमें से कोई भी सफल न हो. हाँ, देखो वो क्या दिखाता है. അവിടെ നോക്കുക, നമ്മള് അവർക്കെതിരെ വരുന്ന ന്യായവിധി, അതായത് മത്തായി സുവിശേഷം 7-ാം അധ്യായം मत्ती का सुसमाचार 7वां अध्याय, उसके खिलाफ आने वाला जो भी हथियार और न्याय उठकर भले ही आ जाए तो भी, അതില് 25-ാം വാക്യം, 7 का 25, വൻമഴ ചൊരിഞ്ഞു, मेघ बरसा हाँ. और बाढ़ें आई हाँ. और आंधियां चली हाँ. और उस घर से टकराई, हाँ. फिर भी वह नहीं गिरा हाँ. क्योंकि उसकी नींव चट्टान पर डाली ആ, गई। നിനക്കെതിരെ വരുന്ന ഒരായുധവും ഫലിക്കയില്ല. तेरे खिलाफ जो भी हथियार बनाए गए हो वो तुझ पर प्रबल नहीं होगा, क्योंकि तेरा नींव चट्टान पर है. എന്നാൽ ക്രിസ്തുവിന്റെ വയലിലാണെന്ന് പറഞ്ഞ് परंतु मसीह का बगीचे में है, काम कर रहा है, ऐसा बोलकर
ലോകത്തെ പെറുക്കുന്നവരുടെ അനുഭവമാണ് അടുത്ത വാക്യം. संसार को बटोरने के लिए गया, संसार को एकत्र करने गया, ऐसा लोगों का हालत है. अगला वाक्य में मसीह मत्ती का पुस्तक 7वां अध्याय में 26 വാക്യം. 26. परंतु जो कोई मेरी ये बातें सुनता है हाँ। और उन पर नहीं चलता हाँ। वह उस निर्बुद्धि मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर बालू पर बनाया അതിന്റെ വീഴ്ച ഏറ്റവും ഭയങ്കരം. और उसका 27 भी पढ़ना. और ये वर्षा और बाढ़ें आई, अंधियां चली और उस घर से टकराई हाँ। और वह गिरकर सत्यानाश हो गया. नहीं, उसका उधर और एक शब्द आना चाहिए. वो गिरकर सत्यानाश हुआ हाँ। और वो बहुत बड़ा गिरावट था. റെവലേഷൻ 18 8 വാക്യം കൂടെ ചേർന്ന് यही വായിക്കാം. इसी के साथ प्रकाशित वाक्य 18 का 8 में बेबीलोन जब गिर गया तो उसका गिरावट कैसा लिखा है देखो. इस कारण एक ही दिन में हाँ। उस पर विपत्तियां आ पड़ेगी हाँ। अर्थात मृत्यु और शोक और अकाल और वह आग से भस्म कर दी जाएगी हाँ। क्योंकि उसका न्यायी प्रभु परमेश्वर शक्तिमान है. Praise the Lord. എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മുടെ മേൽ അത് വീഴാത്തത്? परंतु हमारे ऊपर ये क्यों नहीं आ रहा? നമ്മുടെ അടിസ്ഥാനം क्योंकि हमारा नींव चट्टान पर है. തന്നെയാണ്. हम लोग हमेशा मसीह जो हमारा खेती है उसी में हम जाकर एकत्र करने जाते हैं, बटोरने जाते हैं. ഇപ്പോൾ യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 54 അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിച്ച ആ വചനം ദൈവത്തിന്റെ വാഗ്ദാനങ്ങൾ, ദൈവം തന്റെ വചനത്തിൽ വളരെ സൂക്ഷ്മതയോടെ തന്നെ സത്യം പാലിക്കുന്ന സത്യവാനായ ദൈവമാണ്. हमने Isaiah 54 में हम पढ़ते समय में प्रभु ने जो भी हमारे साथ वाचा बांधा है और वो हमें स्थिर करेगा, खड़ा करके रखेगा करके बोलते समय में वो कौन बोल रहा है? एक ऐसा परमेश्वर जो सच्चाई का परमेश्वर है, जो हमेशा स्थिर रहता है, अपना वाक्य को कभी बदलता नहीं. അതിന്റെ 17 വാക്യത്തിന്റെ അവസാന ഭാഗത്ത് പറയുകയാണ്, उसका 54 का 17 का आखिरी भाग में कहता है, यहोवा के दासों का यही भाग होगा और वे मेरे ही कारण धर्मी ठहरेंगे. मैं। यहोवा की यही वाणी है. मैं. നമുക്ക് അവനെ കൂടുതലായിട്ട് ശേഖരിക്കാം. इसलिए आओ हम लोग प्रभु को और हम लोग बटोरने जाए, एकत्र करने जाए. നമ്മൾ എന്തുവരെ പെറുക്കണം? हम लोग कब तक बटोरते जाना है? രൂത്ത് സന്ധ്യ വരെ പെറുക്കിയെന്നാണ് വായിക്കുന്നത്. रूत तो शाम तक बटोरने गई थी करके लिखा है. Praise the Lord. मैं. നമുക്കും പെറുക്കാൻ പറയുള്ളൂ. इसलिए हम लोग भी बटोरते रहे, एकत्र करते रहे प्रभु का आगमन तक. 5 മിനിറ്റും കൂടെ Praise the Lord. 5 मिनट प्रभु का दास लेगा. आमीन. Praise the Lord. Praise the Lord. तो हमने प्रभु ने हमारे लिए जरूरतमंद वचन दिया है ना. ये खाना खाने के बाद में फिर एक केला रहता है केरला में रहता है, तो कुछ गिर रहता है ना, स्वीट डिश है ना. तो बहुत बड़ी बात है. एक बुलाहट पाया हुआ लोगों का जीवन का धन्य अवस्था बताया है ना. अभी नया नियम के अनुसार मंडली के बारे में बोलेगा तो वहां पर भी एक बुलाहट का बात है ना. मतलब इसका तुलना में यही तो बात है. रोमियो का पत्री उसका 8 अध्याय का 29-30. प्रेज़ द लॉर्ड. क्योंकि जिन्हें उसने पहले से जान लिया है हाँ। उन्हें पहले से ठहराया भी है हाँ। कि उसके पुत्र के स्वरूप में हो, हाँ। ताकि वह बहुत भाइयों में पहलौठा ठहरे. फिर जिन्हें उसने पहले से ठहराया हाँ। उन्हें बुलाया भी, हाँ। और जिन्हें बुलाया उन्हें धर्मी भी ठहराया. जिन्हें बुलाया उन्हें धर्मी ठहराया, और जिन्हें धर्मी ठहराया हाँ। उन्हें महिमा भी दी है. देखो कितना बड़ा धन्यवाद है प्रियो. इसमें एक बहुत बड़ी बात क्या है कि प्रभु ने हमको पहले से देखा था है ना. प्रभु का पूर्व ज्ञान का बात पहले ही बताया. प्रभु का पूर्व ज्ञान के अनुसार प्रभु ने हमें पहले से चुन लिया था. ठहराए हुए लोगों को प्रभु ने क्या कर दिया, जब समय आया तो प्रभु ने हमें बुलाया. देखो बहुत बड़ी बात है ना प्रियो, है ना. अभी आप देखो मतलब रूत का जीवन में प्रभु ने मौका दिया. नवोमी के द्वारा जीवित प्रभु का संदेश सुनने का मौका मिला. तब उसका दिल कहाँ हो गया, मतलब उस जीवित प्रभु के साथ लिपट गया. वो बोलता है कि अभी किसी कारण सच्चा पवित्र लोगों से अलग होने का सवाल नहीं. और पर अलग हो गया तो भी वो बोलता है कि मैं नहीं अलग होगा, है ना. देखिए कितना बड़ा निर्णय है प्रियो. आज हमारा भी जीवन में कुछ भी बात हो, हमें कभी भी बाकी कुछ भी नष्ट होने दो, परंतु प्रभु नष्ट नहीं होना. प्रभु को नष्ट किया तो जीवन में सब बर्बादी है. तो कितना भी दाम चुकाना पड़े, देखो हमारा अवस्था कहां पर था कि हमें ये बुलाहट पाने का योग्य था, हमारे में कोई योग्यता नहीं था. लेकिन प्रभु ने हमें पहले से ठहराया, परमेश्वर ने पहले से हमें जाना. बहुत बड़ी बात है. परमेश्वर का पूर्व ज्ञान है ना. आदि में अंत जानने वाले परमेश्वर ने हमें उस समय से ही जाना, देखा है और हमें बुलाया. बुलाए हुए लोगों को प्रभु ने धर्मी ठहराया. प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके इस पद में पहुंचने का पद भी प्रभु ने हमें दिया. कितना अनमोल अवस्था है प्रियो.
और जो धर्मी ठहराया गया उसको प्रभु ने महिमा भी देगा। अभी दिन प्रतिदिन हम महिमा पाते जा रहा है, लेकिन उसका ओरिजिनल अवस्था प्रभु के आगमन में हो जाएगा। तो कितना अनोखा बात है ना प्रियो, हमारा ये भाग है, हमारा उस भाग करके प्रभु ने हमारे लिए दे दिया है। कितना धन्यवाद है ना। पुराना नियम को हमें देखा कि मतलब प्रभु का भक्तों का ये भाग है, प्रभु का भक्तों का ये भाग है ना। हम भी प्रभु का उस महिमा को पाने के लिए प्रभु ने हमें बुलाया है ना। कितना श्रेष्ठ बात है। प्रभु का वचन से हमें प्रभु ने जरूरतमंद आलोचना दिया है। मैं विश्वास करता हूँ मतलब हमें बुलाहट पाने के बाद में, जैसे बोला ना, प्रभु हमें खूब खिलाता है, फिर भी कई लोगों को तसली नहीं, इधर उधर भागता है, वो लोग गड़बड़ गाएगा। ये बात मैं बहुत बार बोलता हूँ, आज भी सख्त रीति में आलोचना आया। मैं आपको बताना चाहता हूँ, खास करके आजकल इधर उधर जाने का भी जरूरत नहीं, यूट्यूब में जाने से कभी है, यूट्यूब में जाकर के ढूंढेगा तो उसमें लोग धोखा खाएगा। मैं आपको बताना चाहता हूँ प्रियो, क्योंकि कई लोगों को आवेश बहुत बढ़ जाता है, उसमें होकर के बहुत प्रकार, क्योंकि आजकल विरोधी क्या है, मतलब ये जो ज्ञान बढ़ने के अनुसार लोगों को मतलब ठोकर खिलाने का भी बहुत कुछ बात बनाकर रखता है, लेकिन सत्य वचन से फिसलने का बहुत ऐसा अवसर आएगा। मतलब हमें ऐसा बहुत बातें अच्छा लगेगा, लेकिन उसके पीछे छिपा हुआ अभी शैतान आकर के यदन वाटिका में बोला हुआ पूरा बात हुआ को अच्छा ही लगा, एक भी बात बुरा नहीं लगा, पर तो प्रभु का बताया हुआ वचन भूल गया। तो ऐसा हमें सच्चाई को भुला देगा और वो धोखा में डुबा देगा। सावधान। देखो आज प्रभु का मतलब आलोचना जो आया उसमें ये बात मैं हमेशा बोलता हूँ, कभी कभी क्या है लोगों को अच्छा नहीं लगता, लोगों को अच्छा नहीं लगता। मैं आपको बोलता हूँ कभी भी जो अपने घर में जो बना है ना उसको ठीक से आजमाओ, है ना, बराबर आप मसीह के रूप बन जाएगा। अगर ऐसा नहीं है, ये जो बाहर का खाना खाने के लिए जाने वाले लोग इसलिए बार बीमार जल्दी गिरता है और नष्ट हो जाता है जल्दी, है मतलब इसमें सावधान। अपना घर की खाना बहुत अच्छा है ना, सही प्रकार वहां पर हमें जब मिलता है तो उसमें संतुष्ट होना चाहिए। तो प्रभु को बहुत धन्यवाद देते हैं। प्रभु ने बहुत अच्छा रीति में हरेक यहाँ पर आया हुआ, हरेक प्रभु ने लेकर आया कोई नहीं, प्रभु लेकर आया था, तो सबसे प्रभु ने बातचीत किया। प्रियो, सुना हुआ वचन हमारे जीवन में, हमारे लिए, हमारे भविष्य के जीवन के लिए बहुत बड़ा आशीर्वाददायी रहे। प्रभु को बहुत बहुत धन्यवाद देता है। प्रभु का वचन बोलने के लिए प्रभु के दासों को प्रभु ने सामर्थ्य दिया, अच्छा रीति में उसका बहुत आत्मीय गहराई में वर्णन करने के लिए प्रभु ने इस्तेमाल किया। प्रभु को सारा महिमा देता है। अभी इस वक्त हम सब लोग प्रार्थना